नमस्कार, चोरिता किचनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चिकन टिक्का बिर्याणी करतोय. तर त्यासाठी लागणारं साहित्य मी 1 किलो दिल्ली राईस तांदूळ घेतले, जुना बासमती, आणि 1 किलो चिकन घेतलं आहे. तांदूळ मी 2 पाण्याने धुवून घेतले आणि आता आपण ते पाण्यामध्ये अर्धा पाऊण तासासाठी भिजवून ठेवायचे, म्हणजे ते चांगले फुलतील. येण्यासाठी 4 मोठे कांदे चिरून घेतले आहेत. मॅरिनेटसाठी दही, आता आणि हे चिकन मॅरिनेट करण्यासाठी हळद, गरम मसाला, लाल तिखट, मीठ हे आता आपण चिकनला सगळं लावून घेऊया. त्यात यामध्ये अर्धा लिंबू पिळायचा, दोन चमचे आलं लसूण पेस्ट, हे सगळं झालं. याला कोळशाची धुरी घेऊन घट्ट झाकण घालून ठेवायचे. आपण आता कांदा तळून घेऊ आणि कांद्याबरोबर बटाटा तळून घेऊ. कांदे बटाटे दोन्ही आपले मस्त तळून झाले. त्यातच आपण काढून घेऊया. आपला तांदूळ अर्ध्या तासात खूप छान भिजला आहे. तांदूळ का भिजवायचा तर तो लवकर शिजतोही आणि फुलतोही चांगला भात, त्यामुळे तांदूळ भिजवून ठेवायचा. आता आपण पाणी गरम करायला ठेवलं इथे तांदूळ शिजवण्यासाठी. त्याला लागणारे हे सगळे खडे मसाले आहेत. त्यामध्ये बारीक वेलची आहे, मिरे, लवंगा, तेजपत्ता, दालचिनी, चक्री फूल आणि मोठी इलायची. हे सगळं आपण पाण्यात घालायचं. 1 किलो तांदूळ असल्यामुळे पाण्यात मीठही त्याच प्रमाणात घालायचं. तर मीठ मी जवळजवळ हे 6 चमचे घालते आपले पोहे खायचे. पाणी चांगलं गरम झालं की त्यात आता आपण तांदूळ सोडूयात. त्याच पाण्यात 1 चमचाभर शाई जिरं घालायचं. हे बारीक शाई जिरं, थोडासा बिर्याणी मसाला. आपण आता सगळे तांदूळ शिजायला घालून देऊ. आता टिक्का तयार करायचा आपल्याला, चिकन टिक्का. त्यासाठी आता हे जे कोळसा होता काढून घेतला, त्यामध्ये 1 अंड फोडून टाकायचं. आणि हे सगळं व्यवस्थित कालवून भात आपला मस्त शिजलेला आहे. आणि भात 70% शिजवायचा आणि त्यात थोडासा बिर्याणी मसाला टाकला की त्याचा वासही खूप सुंदर येतो.
टिक्का आता तयार झाले. आता आपण याची ग्रेव्ही तयार करायला घेऊ. तर ग्रेव्हीसाठी आता आपल्याला ग्रेव्हीसाठी लागणारे 2 उभे कांदे, 2 टोमॅटो, 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मी, आलं लसूण पेस्ट, बिर्याणी मसाला, मीठ आणि लाल तिखट. चिकन शालो फ्राय केलं त्याच तेलामध्ये ग्रेव्ही तयार करूयात. आता त्यासाठी सगळं आपण कांदा, हिरवी मिरची, दोन मिनटं कांदा जरा मऊ झाला की त्याच्यावरच लगेच टोमॅटो घालूयात. टोमॅटोवर किंचितचं मीठ म्हणजे लवकर टोमॅटो मऊ होतील. तीन चमचे भरून आलं लसूण पेस्ट टाकायची. चमचे लाल तिखट, बिर्याणी मसाला, यातच दही ॲड करायचं. मीठ चवीपुरता. याच्यात आता थोडंसं पाणी घालू आणि हे जे आपण चिकन हे याच्यामध्ये रशामध्ये सोडायचं, म्हणजे हे त्याच्यामध्ये व्यवस्थित मुरणार. आता हे सगळं एकजीव होऊ दे. पण आता बिर्याणी लावून घेऊ. त्यासाठी खाली थोडंसं तेल लावायचं. आपण 2 लेअरमध्ये करतोय हे. ह्यावर कोथिंबीर, पुदिना, तळलेला कांदा, तसेच दुसरी लेअर करूयात. आता आपण त्याच्यावर पण दुसऱ्या लेअरवर भात घातला. त्यावरही पुदिना आणि कोथिंबीर, तळलेला कांदा. यावर ही राहिलेली सगळी ग्रेव्ही, पुदिना, कोथिंबीर, यावर आता आपण तूप सोडायचं आणि जो कोळसा आपण ठेवला आहे त्यावरही तूप सोडायचं आणि झाकण घालून बिर्याणी 15 ते 20 मिनटासाठी गॅसवर ठेवायची. हो, बिर्याणी आपली मस्त झकासच झालेली आहे. आपण आता काढून ठेवू कोळशाची फोडणी दिलेलं.
हे पाहू शकता कशी मस्त बिर्याणी आपली झालेली आहे. आता ही कुचुंबर बरोबर सर्व करायची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.